एक सांगायला मला आवडेल की ह्या सिनेमामध्ये कोकणातले स्थानिक कलाकार पण खूप आहेत. एक असतं ना की कलाकाराची पावलं नेहमी कलेकडेच वळतात. एक सीन होता ज्यात जितू बाजूला बसलाय माझ्या आणि त्याने मला विचारलं, अरे चष्मा नाही आहे तुला? मी काढून ठेवला. मला, अरे चष्मा नाही आहे तुला? म्हटलं नाही. दिसतं ना? म्हटलं नाही. माझे फॉलोअर्स जरी मोठे असले तरी मी यांच्यासमोर एक ज्युनियर आहे, हिच्यासमोर सगळ्यांसमोर. म्हणजे फॉलोअर्स वेगळे आणि अभिनेते वेगळे असे दोन गट जे पडतात ना, त्याच्याकडे तुम्ही सगळे कसे बघता? तुम्ही हा सिनेमा बघून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुमच्यामध्ये कुठल्याही स्त्रीबद्दल एक पैशानी आदर वाढलेला असेल. तुम्ही आदर करत असाल नसाल तरी. नमस्कार, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तुंबाडची मंजुळा या सिनेमातले कलाकार आत्ता आपल्यासोबत आहेत. तुंबाडची मंजुळा आता मी आहे आणि तू आहे. सगळे नवीन चेहरे आहेत, फ्रेश चेहरे आहेत. तर सुरुवात आपण प्रियलपासून करूया. की प्रियल, आधी तू काकणमध्ये काम केलं होतंस आणि काही नाटकं म्हणा किंवा अशा ह्याच्यातून तू पुढे येत होतीस लोकांसमोर, पण हा सिनेमा तुझ्यापर्यंत कसा आला? ॲक्च्युली काकण हा चित्रपट माझा पहिला चित्रपट होता, ज्याच्यामध्ये मला बालकलाकार साकारण्याची संधी मिळाली होती. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मला या चित्रपटाद्वारे जितू सरांसोबत पुन्हा एकदा काम करायची संधी मिळाली. इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांना पाहायला मिळालं, त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. तर खूपच चांगला योगायोग होता. आणि मला असं वाटतं की काकणनंतर थोडेफार मी थिएटर केलं. त्याच्यानंतर मग मी सिनेमा वगैरे या किंवा अभिनय क्षेत्राला थोडासा ब्रेक दिला आणि एज्युकेशन कंप्लीट करायचा निर्णय घेतला. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं, एक असतं ना की कलाकाराची पावलं नेहमी कलेकडेच वळतात. त्यामुळे कुठच्या ना कुठच्या वेगमधून मी त्याच दिशेनं वळत होते. तर असं करता करता एक काही प्रोजेक्ट केले छोटे मोठे, आणि त्याच्यानंतर कुठेतरी या चित्रपटाला म्हणजे भाग व्हायची मला संधी मिळाली. तर अशी एक जर्नी आहे. की मला तुम्हाला दोघांना विचारायचं, म्हणजे गणेश सर आणि शार्दूल सर, तुम्ही की एक तर जत्रा आहे, म्हणजे खूप मोठे कॅरेक्टर्स आहेत आणि तुमची प्रोसेस काय होती सिनेमा तुमच्यापर्यंत यायची? आणि एक तर एवढी लोक असताना की आपल्याला किती स्पेस मिळेल त्याच्यामध्ये, किंवा आपण किती करू शकू, ही भीती होती का? मला बेसिकली युगंधर देशपांडेने कास्ट केलं या फिल्मसाठी. आणि मजा अशी की त्याने तो मला माहीत नाही, म्हणजे त्यालाच असं वाटतं फक्त की मी अभिनेता आहे, त्यामुळे त्याने मला आतापर्यंत 1-2 वेळा कास्ट केलं. पण त्याने कास्ट करताना एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे ही गावाची गोष्ट आहे, यात काही हा हिरो आहे ती हिरोईन आहे वगैरे असं फार नाही आहे. आता काय करायचं? गुड क्वेश्चन, आय लाईक इट. गुरुजी मी केशवच आहे. ऍक्टिंग हा ही गावाची गोष्ट आहे, सगळी कॅरेक्टर्स तितकीच इम्पॉर्टंट आहेत. पण त्याहीपेक्षा हे जे दडपण आहे ना की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी किती दिसणार आहे, तर याच्या ॲक्च्युली उलट डोक्यात विचार आला होता की अरे एवढे सगळे आहेत ना, मग आपण धमाल करू. हे सगळे आहेत ना, यांच्याबरोबर काम करायला अजून मजा येईल. कारण आहेत सगळे मित्रच. मला फार म्हणजे शार्दूल पण ओळखतो, जितेंद्रबरोबर मी नाटकं केली आहेत, आऊबरोबर एक सिनेमा केला आहे. इवन मला ओमबद्दल फार माहिती नव्हती, ही अगदीच नवीन होती. अथर्वबद्दल मी ऐकून होतो, बघून होतो, पण कधी काम नव्हतं केलं. योगेश मला माहिती आहे. पण या सगळ्या लोकांबरोबर आता अंशुमनबरोबर मी लहानाचा मोठा झालो. आम्ही एकत्रच एकाच एरियात एका शाळेत असलेली लोक. तर हे सगळं चालू असताना ना, परत एकदा ह्या सगळ्यांबरोबर 1 महिना साधारणपणे पिकनिक करायला मिळेल म्हणून मी हा सिनेमा केला. आणि मला लिटरली पिकनिक केल्याचा फील आला आहे. त्यामुळे एवढ्या लोकांमध्ये मी कुठे दिसेन याची भीती नव्हती. उलट एवढ्या सगळ्यांमध्ये मी 100% कुठेतरी दिसेन याचा आनंद जास्त होता.
युगंधर देशपांडे यांनी या सगळ्या सिनेमाचं कास्टिंग केलं आहे. तर त्यांनीच आधी सांगितलं सिनेमाबद्दल, मग आमचं हे ऑडिशन घेतली गेली. त्यातही त्यांनी बरेच डिटेल्स सांगण्यात, त्याला जेवढे सांगता येतील तेवढे डिटेल्स सांगून त्यांनी ऑडिशन शूट करायला लावली, शूट केली. मला वाटलं नव्हतं, मला नंतर कळलं की या सिनेमाचा दिग्दर्शक विविध कोरगावकर, जो माझा मित्रच आहे, मलाही तोपर्यंत माहीत नव्हतं. मग त्याच्यानंतर मला कळलं की आपण या सिनेमासाठी निवडलं गेलो आहोत. मग आमची प्रोसेस इथून सुरू झाली की आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं गेलं. आम्ही सगळे एकत्र बसलो एक दिवस आणि संपूर्ण सिनेमा आम्ही वाचला. त्यामध्ये अगदी सई तामणकर, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशीपासून आम्ही सगळी मंडळी, म्हणजे ह्या सगळ्या सिनियर मंडळींबरोबर आम्हीसुद्धा सगळे होतो. आम्ही सगळ्यांनी स्क्रिप्ट वाचली. त्यावेळेला आम्हाला कळलं की आमचं पात्र काय आहे, किंवा हा सिनेमाचा प्रवास एकंदर कथेचा कसा पट उलगडत जाणार आहे ह्याचा अंदाज आला. आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्याबद्दलची डिस्कशन्स होत राहिली विविधबरोबर. विविधची सगळी टीम, डिरेक्शनची टीम, जी झीची सगळी क्रिएटिव्ह टीम होती ती, ही सगळी मंडळी आम्हाला आमच्या पात्रांबद्दल, एकंदर कथेबद्दल सगळं सांगत होतो. आणि मग जसं त्या लोकेशन्सला गेलो, तिथेच रमलो, तिथेच राहिलो. म्हणजे आम्ही शूट करतो आहोत का प्रत्यक्षात अशाच गप्पा मारतोय, अशा पद्धतीनं सगळं शूट घडलं. आणि त्याला कारणीभूत आमच्या दिग्दर्शकाची एंटायर प्रोसेस आहे. त्यांनी ते इतकं सहज सगळी सरमिसळ घडवून आणली. आणि ह्या सगळ्या सिनियर मंडळी, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे सर, अंशुदादा, गणेशदादा, योगेश शिरसाट, ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला ज्या पद्धतीनं जेल केलं. एक सांगायला मला आवडेल की ह्या सिनेमामध्ये कोकणातले स्थानिक कलाकार पण खूप आहेत, जे तिकडे खूप चांगलं नाटक करतात, चांगल्या एकांकिका, दर्जेदार एकांकिका. काही आपल्याला अथर्व रुके आत्ता आपल्यासोबत आहे, पण कोकणातले सुद्धा काही इन्फ्लुएन्सर या सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहेत. त्यांनीसुद्धा अप्रतिम काम केलं आहे सगळ्यांनी मेहनतीनं. तर अशी सगळी प्रोसेस घडली आहे. अथर्व, म्हणजे आता सिनेमात काम करण्यासाठी की फॉलोअर हा एक गोष्टही बघितली जाते, तर इन्फ्लुएन्सरसाठी हा ॲडव्हान्टेज झाला आहे का, की आपले फॉलोअर जास्त असले तर आपल्याला कधी ना कधीतरी सिनेमामध्ये बोलावलं जाईल? ते फॉलोअर गेन करायला पण खूप मेहनत लागते. आणि ट्रू, युगंधर दादा आमच्याच कॉलेजचा कीर्तीचाच आहे ना, त्याचा एक असिस्टंट आहे, तो कीर्तीचा आहे. तर मी ऑडिशनला बोलवलं. तर असं मला काय स्पेशल हे नाही भेटलं ट्रीटमेंट की तू तुला डायरेक्ट कास्ट करतो, तसं नाही. मला ऑडिशन द्यायला लावलं. मग परत एकदा वर्कशॉपला बोलवलं. मग नंतर एकदा सांगितलं असं असं असणार आहे, असं असं असणार आहे. मग त्याच्यानंतर माझं कास्टिंग झालं. म्हणजे मी सिलेक्ट झालो, पण ऑफकोर्स मी पण ऑडिशन देऊन गेलो. असं काय स्पेशल ट्रीटमेंट नाही भेटली. आणि मी पण शिकतोच आहे आता. आणि खूप छान, म्हणजे तसंच माझं कास्टिंग चालू. तुझं कॅरेक्टर कसं आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये खूप छान, म्हणजे एकदम नॉर्मल पोरगा आहे, जो कोणाच्या आदल्या मधल्यात नसतो. आता आपण भक्ताला बोलवलं पाहिजे. ह्याचा मित्र बोलला इथे चल, हा इथे जातो, इथे चल, इथे जातो. कोणाच्या आदल्या मधल्यात नाही. घरी गप्प, आई पप्पा तेवढंच, आणि पप्पांसोबत इथे तिथे जातो तेवढंच. एकदम शांत आहे असा. म्हणजे ह्याचं काय कोणाच्या आदल्या मधल्यात नाही. फक्त काही लोक त्याला भेटतात गावचे, ते त्याला बकरा बनवतात विचारायला काही गरज नसताना, आणि त्याला येड्यात काढतात. म्हणजे तो हां 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 हे बघ हां, मग तो पण हां हां हां, तसं आहे तसं. तुमच्या कॅरेक्टर्सबद्दल मी यदू नावाचं पात्र केलं आहे याच्यामध्ये, जो गावातला एक शिस्तप्रिय असा, असतात ना एक काही असे इस्त्री, ज्यांच्या कपड्याची इस्त्रीची घडी कधी मोडत नाही, अशा पद्धतीचे आहेत. आणि त्यांना असं वाटतं की या गावामधली सगळी मंडळी ह्या रवी अण्णा, म्हणजे जे पात्र जितेंद्र जोशी करतात, ह्या माणसाचं याच्यावरती एवढं का प्रेम आहे लोकांचं, उलट याच्यापेक्षा मी कॅपेबल आहे, हे मला सतत वाटत राहतं. आणि मी मध्ये मध्ये अशा काही गोष्टी प्रूव्ह करायला दाखवून मी कसा जास्त कॅपेबल आहे, आणि मग माझीच वाट लागते. असे अनेक प्रसंग आहे. त्यात मी एकदा अथर्वला बकरा बनवणारा जो माणूस आहे ते पात्र मी आहे. तर अशा गमती जमती आहेत सगळ्या. पण अशीच सगळी गमतीदार आणि धमाल पात्र या सिनेमात बघायला मिळणार आहेत. माझं जे पात्र आहे त्याचं नाव आहे दिगंबर. अख्ख्या गावातला सगळ्यात भित्रा माणूस आहे तो, जो कुठल्याही गोष्टीनं, म्हणजे नुसतं भूत असं म्हटलं तरी घाबरतो असा माणूस आहे. दुसरी गोष्ट, तो टमटम चालवतो. आणि आमच्या ॲक्च्युली या तुंबाडची मंजुळा
या हॉरर आहे का सिनेमा वगैरे असं म्हटलं जातं. पण ॲक्च्युली या सगळ्यांची खरी भीती ही होती की गणेश पंडित टमटम चालवतो आणि आम्ही आता त्या टमटममध्ये बसणार आहोत. कारण इतकं मंजुळापेक्षा ही जास्त भीती. हो, इतकं अप्रतिम कास्टिंग कधीही झालेलं नाही. सगळे ड्रायव्हर्स ज्यांना ड्रायव्हिंग येतं अशा सगळ्यांना सोडून टमटम चालवणारा माणूस त्याला कास्ट केलं आहे ज्याला ड्रायव्हिंग येत नाही. मला अजिबात ड्रायव्हिंग येत नाही. मी या सिनेमासाठी ड्रायव्हिंग शिकलो आणि मजाशी मी 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग शिकलो. पण टमटम तिकडे गेल्यानंतर कळलं की 3 चाकी आहे, त्यामुळे त्याचं एक वेगळं प्रशिक्षण होतं. ते सगळं करेपर्यंत मला टमटम चालवायला येते हा कॉन्फिडन्स येईपर्यंत शूटिंग संपलं. त्यामुळे मला अजूनही टमटम नीट चालवता येत नाही. पण त्यात मी काम केलं आहे आणि मजाशी खूपशा गोष्टी आहेत ज्यात या सगळ्यांनी खूप भोगलं आहे माझ्यामुळे. कारण प्रत्येक सीनमध्ये माझ्या गाडीत बसलं की सगळ्यांना गण्या नीट चालवशील ना, गण्या होईल ना व्यवस्थित तुला. आणि हाईट म्हणजे मला चष्मा काढल्यानंतर काही दिसत नाही आणि माझे खरं आणि टमटम मला कॅरेक्टरला चष्मा नाही आहे आणि टमटम चालवण्याचे माझे साधारण 80 ते 90% सीन्स हे रात्रीचे आहेत. त्यामुळे आणि हे कधी कळलं यांना. एक सीन होता ज्यात जितू बाजूला बसला आहे माझ्या आणि त्याने मला विचारलं अरे चष्मा नाही आहे म्हटलं. मी काढून ठेवला. म्हणाला अरे चष्मा नाही आहे तुला म्हटलं नाही. दिसतं ना म्हटलं नाही. म्हणाल काय. आणि सगळ्यांची हालत खराब होती. म्हणजे हा तर आतमध्ये बसू का नको इतपत गेला होता. आणि नाही एकदा यांनी केलंही असं. यांनी रिक्षा अक्षरशः तिरपी झाली, म्हणजे एक चाक वर झालं होतं आणि आम्ही सगळे रिक्षात होतो, त्यामुळे आमची भीती रास्त होती. आम्ही काही खोटं बोलत नाही होतो. अरे नाही, त्यावेळेला ॲक्च्युली अगोदर जे ज्यांची रिक्षा आहे त्यांनी आणली तिकडे आणि त्यांनी ती तशीच लावली. मला माहितीच नाही. मी आलो चालू केली ती डायरेक्ट घुसलीच आतमध्ये उजवीकडे. त्यामुळे ह्यांना असं वाटलं की ह्याला अजिबातच येत नाही. ॲक्च्युली येत नाहीच मला. मला अथर्वला विचारायचं आहे की तू म्हणजे तुझे एवढे फॉलोअर्स आहेत आणि रोज वेगवेगळं तू देत असतोस, तर त्या गोष्टीचं कधी एक्झॉस्ट होतो का की सतत विजिबल राहायचं आहे, लोकांना त्या पर्टिक्युलर कॉन्टेंटमध्ये एंगेज ठेवायचं आहे, असं कधी तुला एक्झॉस्ट होतं का? तू त्याचं बर्डन कधी येतं का? पण म्हणजे पर्सनली विचारतं का? पर्सनली हो, ते तर प्रेशरच असतं आम्हाला की कन्सिस्टंट टाकत जायचं. कारण आता कसं लोकांचे एक्सपेक्टेशन वाढत जातात. आता काय होणार आहे. तर ते सगळं असतंच की आता टाकायचं सतत डोक्यात विचार चालूच असतात. सकाळी शूट, मग परत मुंबईला जायचो, म्हणजे माझं शूट चालू होतं तुंबाडची, म्हणजे मग कसाऱ्याला पण शूट चालू होतं. दरम्यान शूटच्या दरम्यान ते कसं मॅनेज केलं? शिन्नरला शूट चालू होतं. मग मला 1 दिवसाची आम्हाला सुट्टी होती. मग मी शिन्नरवरनं मुंबईला आलो, शूट केलं माझा रील आणि परत मी गेलो. पण धावपळीमध्ये मॅनेज करायला लागतं. हे पण आपलंच वर्क आहे, ते पण आपलंच वर्क आहे, तर मॅनेज करतोच मी. आणि ज्याला करायचं तो कसंही करतो, तर मी करणारच. मी बेस्ट आणि मी लेजेंडरी आहे, तर ऑफकोर्स लोक माझ्याकडून एक्सपेक्ट करणारच. तर मी बँग ऑन व्हिडिओज देतच राहतो. कन्सिस्टन्सीची डोक्यात आहे आणि प्रेशर नाही करायची ते बोलतात ना जिद्द आहे आणि मी ते करतोच आहे. त्याला काय असं माझं अडथळा नाही आहे की काय हे अरे यार नाही, त्याला काय कारण नाही, नो रिझन. ते माझं चटणी भाकरी आहे. एक शेवटचा प्रश्न की तुम्ही इतक्या वर्ष काम करताय सिरियल्समधून किंवा लिहिता सुद्धा, आणि एकीकडे हे सगळे नवीन सोशल मीडियातून आलेले कलाकार आहेत. कुठलंही काम कमी जास्त असं नाही आहे, मेहनत प्रत्येक ठिकाणी लागते. पण तरीसुद्धा असा एक इंडस्ट्रीमध्ये सूर असा असतो की फॉलोअर्स हे वेगळे, थोडंसं वेगळं वागव की आउटसायडर म्हणू, किंवा म्हणजे फॉलोअर्स वेगळे आणि अभिनेते वेगळे, असे 2 गट जे पडतात ना, त्याच्याकडे तुम्ही सगळे कसे बघता? मला असं वाटतं याच्या बाबत जी लोक कंपॅरिझन करतात ती लोक वेडे असतात. कारण जी लोक एका स्टेजपर्यंत पोचतात ते याच गोष्टीसाठी पोचतात की आम्हाला पण मूवीमध्ये काम करायची संधी भेटेल. ऑनेस्टली स्पीकिंग एकदम खरं सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, मूवीजमध्ये सिलेक्ट होणं इज लाईक मूवीजच्या IPLमध्ये सिलेक्ट होणं. मूवीजमध्ये म्हणजे IPLमध्ये सिलेक्ट होणं, म्हणजे क्रिकेटमध्ये कसं आपण एक प्लेअर IPLमध्ये सिलेक्ट होतो, मग त्याचं हळूहळू इंडियापर्यंत खेळत जातो, तसं इथे पण सेमच गोष्ट आहे. इथे माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि राहिली गोष्ट, जी लोक कंपॅरिझन करतात हे रे ते, ती लोक वेडे आहेत, कम्प्लिटली डम आहेत. म्हणजे मला तरी वाटतं ते
थोडं तरी एक सिविक सेन्स असायला पाहिजे की तुम्ही लोक कंपॅरिझन नको करू. इथे मला एकाने पण कंपॅरिझन नाही केलं. मला समजून घेतलं. विविध सरांनी सांगितलं असं कर, काय करतोयस, कशाला मस्ती करतोय, म्हणजे असं समजून घेतलं. ओम सरांनी आणि मी, ओम सरांची आणि आमचं काय फॉलोचं डिस्कशन नाही झालं. आम्ही एका रूममध्ये गेलो, आम्ही सीन इम्प्रोवाइज केला. इथे मेन गोष्ट काय, आम्ही पण तेच करतो, तुम्ही पण तेच करताय. आता काही लोक म्हणजे आहेत कंपॅरिझन करतात, म्हणजे असं मी असं बोलत कोणाबद्दल वाईट नाही बोलतोय की थिएटर आम्ही एवढं केलं आहे, तुम्हाला काय. हा बघा, मी माझ्या ह्याच्यानी केलं आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यानी केलं आहे, आम्ही पण मेहनतच करतो. पण इथे मला तसं जरा पण ट्रीट नाही केलं. रील स्टार आहे, जितू सर पण बोलले मस्करीत, आबा हा बच्चन आहे असं मस्करीत बोलले. ओम सरांनी मी किती छान इम्प्रोवाइज केलं सीन, त्यांनी मला सांगितलं इथं असं कर, इथं ओव्हर कर, इथं असं कर. खूप छान त्यांनी शिकवलं. सिरियलमध्ये पण ऑफकोर्स सगळीकडे जज केलंच जातं, तुम्ही किती काय करा तरी ते जज केलंच जातं. ज्याला जज करायचं ते करू दे. यू कीप जजिंग, आय विल कीप अचिव्हिंग. संपला विषय. नाही असं मोठेपणा नाही की जस्ट चांगला PR होईल, बट आपण मेहनतच करतो सगळे या समाजात. मला तरी असं वाटतं हसवणं, आपण कला दाखवणं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं या समाजात हे चांगलं. कारण इथे आपण आलोय प्रेम द्यायला, आपण प्रेमच देते राहूया आणि सगळ्यांचे चांगलं राहूया. आणि तेच मला असं वाटतं की हेच, कारण राग जेलसी हे करून ना मला काय भेटणार आहे ना समोरच्याला काय भेटणार आहे. पण एक गोष्ट बोलणार, आमच्या टीममध्ये तर मला तरी नाही वाटलं की मला फॉलोअर्सने कोणी काय बोललं. मला खूप छान ट्रीट केलं. माझे फॉलोअर्स जरी मोठे असले तरी मी यांच्यासमोर एक ज्युनियर आहे, हिच्यासमोर सगळ्यांसमोर. कारण मी एक शिकत आहे, लर्निंग प्रोसेसमध्ये, लहान आहे, जस्ट 23 आहे अँड लर्निंग अँड गोईंग व्हेरी वेल. आणि येस, अचीव्ह करत राहणे, यांच्यासोबत असून पुढे जाऊन मला खूप छान छान कामं करायची आहेत. लास्टला की हा सिनेमा का बघावा, एक वन लाईनर सांगा प्रत्येकाने. हा सिनेमा कशावर आहे आणि का बघा. मी सांगू, तुम्ही हा सिनेमा मनाच्या सुखासाठी पहा. हा सिनेमा तुमच्या मनाला सुख देणार आहे. ही एक वन लाईनर मी सांगू. नाही, मुळात या सिनेमात एखादी गोष्ट किंवा सिनेमा बघायला लोक जातात ते मनोरंजनासाठी जातात. आणि मनोरंजनासाठी लागणारे जेवढे आस्पेक्ट्स आहेत आत्तापर्यंत अवेलेबल, ते सगळे त्या 2 तासाच्या सिनेमात एकत्र तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्हाला इतकं रम्य आणि इतकं सुंदर कोकण डोळ्याला दिसेल, इतकी जीवाभावाची माणसं एका गावातली एकत्र तुम्हाला दिसतील, जी तुमच्या गावात असावीत किंवा तुमच्या गावात आहेत. तुमच्या आजूबाजूला असलेली माणसं, तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरचा म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला भेटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे हा माझा मित्र आहे, अरे हे असे आमचे काका आहेत, अरे अशी आमची मावशी आहे. ही इतकी कॉमन तुमच्या आजूबाजूला असलेली मंडळी तुम्हाला एकत्र त्या सिनेमात मिळतील. त्यात रहस्य आहे, त्यात रोमॅन्स आहे, त्यात उत्तम संगीत आहे, वेगळ्या प्रकारचं संगीत आहे. आणि आत्ताचं 2026ची नवीन आलेली पिढी जी आहे संगीतातली, त्यांचं संगीत आहे, ज्याला परत विशाल ददलानी, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर, म्हणजे या अवधूत गुप्ते, हरिहरन, या सगळ्या मोठ्या दिग्गजांनी ज्यांना आशीर्वाद दिला आहे अशी मंडळी आहेत. सो सगळ्या गोष्टींमध्ये खूप सुंदर जमून आलेलं म्हणतो ना आपण, तसा सिनेमा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, खूपशा गोष्टी आपण मेहनत करून सुद्धा कधी कधी त्या जमत नाहीत. पण हा सिनेमा चालू झाल्यापासून खूप नॅचरली सगळं होत गेलं आहे आणि सगळं व्यवस्थित पार पडलं आहे. काहीही विघ्न न येता ते पार पडलं आहे. मला असं वाटतं की काही गोष्टी त्या प्रोसेसमध्ये आपोआप होत जातात आणि तेच त्या सिनेमाचं किंवा त्या प्रॉडक्टचं यश आहे. हा सिनेमा पैसा वसूल आहे हे तर हा बोललाच आहे. पण ना, ती जी एक मंजुळा जी आहे ना, ती नेमकी काय आहे किंवा ती भीती काय आहे किंवा ते नेमकं प्रकरण काय आहे, मी उलगडा करणार नाही. पण मी फक्त एवढंच सांगेल की जाता जाता ह्या सगळ्यातून शेवटी एक मेसेज येणार आहे. तुम्ही हा सिनेमा बघून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुमच्यामध्ये कुठल्याही स्त्रीबद्दल एक पैशाने आदर वाढलेला असेल. तुम्ही आदर करत असाल नसाल तरी अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं एलिमेंट या सिनेमामध्ये आहे. जो माणूस एखाद्या स्त्रीला सन्मान देत नाही त्याच्या छातडावर ही मंजुळा बसणार आहे. वा, अशा पद्धतीचं काहीतरी या सिनेमात आहे आणि ते तुम्हाला तुमच्या हृदयाला हात घालणार आहे.
त्यामुळे त्याच्यासाठी पण तुम्ही हा सिनेमा बघू शकता. बाकी सगळं आहेच, त्याच्यासाठी पण नक्की बघा. घरी टेन्शनमध्ये असाल, घरी मम्मी पप्पांसोबत भांडण झालं असेल, गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं असेल, मित्रांसोबत भांडण झालं असेल आणि सॅड असाल, हसायचं आहे, खदखदून हसायचं आहे, मूड चांगला करायचा आहे, तर आमचा पिक्चर नक्की पहा. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि बोललात त्याबद्दल. तर 5 जूनला हा सिनेमा येतोय, सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.